नमस्कार, मी प्राची लुडबे. बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग अंतर्गत व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरमध्ये तुम्हा विद्यार्थ्यांचे हार्दिक स्वागत. कोविड-19च्या कालावधीत शिक्षणाची गाडी रुळावरून घसरू नये हा हेतू लक्षात घेऊन बृहन्मुंबई महानगरपालिकेने देशभरातील सर्व विद्यार्थ्यांना घरी बसून दर्जेदार शिक्षण प्राप्त व्हावे यासाठी एज्युकेशन फॉर ऑल इनिशिएटिव्ह अंतर्गत BMC एज्युकेशन हे चॅनेल सुरू केले आहे. मुलांनो, तुम्हाला या चॅनेलचा नक्कीच लाभ होईल. आज आपण या भागात इयत्ता 8वी स्कॉलरशिपमधील गणित या विषयातील एक महत्त्वाचा भाग पाहणार आहोत. चला तर पाठाला सुरुवात करूया. नमस्कार विद्यार्थ्यांनो, मी प्राची लुडबे, तुमची व्हर्च्युअल टीचर. आज तुम्हाला पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 8वी याबद्दल थोडीफार माहिती सांगणार आहे. पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजेच स्कॉलरशिप परीक्षा. स्कॉलरशिप परीक्षा म्हणजे काय? बुद्धीची परीक्षा, बुद्धीला चालना देणारी परीक्षा. यामध्ये तुमच्या आकलन शक्तीचा अभ्यास होतो, तुमची तर्कशक्ती किती आहे याचा अभ्यास होतो, तुमची विचारशक्ती किती आहे याचा अभ्यास होतो. आणि फक्त विचारच नाही तर तुम्हाला जे परीक्षेला प्रश्न असतात ते किती पटापट सोडवता याची या ठिकाणी परीक्षा असते. आणि या परीक्षेत तुम्ही चांगले मार्क मिळवलेत तर तुम्हाला स्कॉलरशिप मिळते, म्हणजे एक रक्कम मिळते अभ्यासासाठी, पुढील तुमच्या अभ्यासासाठी. पण त्यासाठी तुम्हाला जास्त मार्क मिळवणे आवश्यक आहे बाळांनो. तशा स्कॉलरशिप परीक्षेची आपण आता माहिती घेऊया. महाराष्ट्र राज्य परिषद पुणे त्यांच्यातर्फे ही परीक्षा घेतली जाते. फक्त तुम्हाला हे कळावं म्हणून या ठिकाणी मी दाखवलं आहे. तर प्रथम आपण या परीक्षेचं स्वरूप पाहूया. वेळापत्रक काय आहे ते, कसं असतं पेपर. 2 पेपर असतात, पेपर 1, पेपर 2. पहिला पेपर असतो प्रथम भाषा व गणित. वेळ असते 11 ते 12:30. साहजिकच या वेळेच्या आधी तुम्हाला परीक्षा केंद्रावर जावं लागतं. आणि गुण असतात 150. त्यानंतर तुम्हाला 1 तासाची मधली सुट्टी असते, विश्रांतीची वेळ असते 12:30 ते 1:30 दुपारी. त्यानंतर असतो दुसरा पेपर, तृतीय भाषा व बुद्धिमत्ता चाचणी. पहिला पेपर म्हणजे प्रथम भाषा म्हणजे माध्यमनिहाय असते. आपलं मराठी माध्यमासाठी प्रथम भाषा म्हणजे भाषा आणि गणित असणार, आणि तृतीय भाषा असणार इंग्रजी व बुद्धिमत्ता. हा पेपरही असतो 1.5 तासाचा, 1:30 ते 3 दुपारी, 1:30 ते 3. आणि हाही पेपर असतो 150 मार्काचा. प्रथम पूर्वी म्हणजे 2017 पूर्वी ह्या पेपर तुमचे जे आहेत ते 3 असायचे, आता 2च पेपर असतात. आणि इथे प्रत्येक प्रश्न 2 मार्काचा असतो, म्हणजे एकूण 150 मार्क, म्हणजे एकूण तुम्हाला 75 प्रश्न असतात. आणि 75 दुने 150 असे 2 पेपर असतात. आता ह्या 2 पेपरमध्ये रचना कशी असते, प्रश्नांचं स्वरूप वगैरे पाहूया आपण. पहिला पेपर जो म्हटला तुम्हाला मी प्रथम भाषेचे प्रश्न असतात 25 गुण 50, डबल मार्क ना, प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क असल्यामुळे गुण 50. आणि त्यातला दुसरा भाग जो आहे पहिला पेपरमधला गणित 50 प्रश्न 100 मार्क, एकूण झाले 150 मार्क. प्रश्न 75, वेळ 1 तास 30 मिनिटे म्हणजे 90 मिनिटे. दुसरा जो पेपर त्यामध्ये पुन्हा 2 भाग, तृतीय भाषा म्हणजे तुमची इंग्रजी 25 प्रश्न दुप्पट मार्क, बुद्धिमत्ता चाचणी 50 प्रश्न दुप्पट मार्क, एकूण प्रश्न 75 आणि मार्क 150. वेळ 1 तास 30 मिनिटे म्हणजे 90 मिनिटे. तर प्रश्नांची काठिण्य पातळी कशी असते बघा. सगळे स्कॉलरशिप म्हटल्यावर सगळेच प्रश्न कठीण नसतात. काही प्रश्न तुम्हाला पटकन उत्तर देता यावेत, काही प्रश्नांना थोडा विचार करावा लागावा, आणि काही बुद्धिचातुर्याचा ज्या ठिकाणी कस लागतो, तुमच्या बुद्धीचा जिथे कस लागेल असे काही प्रश्न असतात. 30% प्रश्न म्हणजे 100 पैकी 30
अंदाजे. त्यानंतर 100पैकी 30 सोपे प्रश्न असतात, 100पैकी 40 मध्यम स्वरूपाचे प्रश्न असतात आणि 100पैकी 30 कठीण प्रश्न असतात, ज्या ठिकाणी तुम्हाला विचार करायला थोडा वेळ लागेल आणि म्हणून तर तुम्हाला 1.5 तास दिलेला आहे. आता 8वी शिष्यवृत्तीमध्ये आणखी एक थोडा वेगळा भाग असा असतो की प्रत्येक पेपरमध्ये साधारण 20% प्रश्न, कमाल म्हणजे जास्तीत जास्त 100पैकी 20, त्यापेक्षा कमी असतील प्रश्न. कसे असतात तर त्यांच्यामध्ये 4 पर्यायापैकी, तुम्ही परीक्षा 8वीच्या मुलांनी 5वीला दिली असेल, तुम्हाला माहितीच असेल की 4 पर्याय असतात. प्रत्येक प्रश्नाला 4 पर्याय असतात आणि आता एक पर्याय तुम्हाला उत्तराचा लिहायचा असतो. पण 8वीला साधारण 20% प्रश्न हे 4 पर्यायांपैकी 2 पर्याय बरोबर उत्तर असतात. 4 पर्यायांपैकी 2 उत्तरं बरोबर असतात, म्हणजे नेहमी एक उत्तर जे असतं ना ते 2 उत्तरं बरोबर असतात. आणि त्यामुळे तुम्हाला 2 पर्याय नोंदवणे बंधनकारक असेल. 2 पर्याय नोंदवायचे म्हणजे 2 पर्यायांचे गोल भरायचे असतात. उत्तरपत्रिका मी दाखवणारच आहे तुम्हाला, तर गोल कसे भरायचे असतात. तर 2 पर्यायांचे गोल भरायचे असतात आणि 2 जर तुम्ही भरले नाही तर तुम्हाला ते प्रश्नाचं उत्तर जे तुम्ही भरलेलं बाद होईल. तर हे तुम्ही तिथे लक्षात ठेवायचं आहे. 8वीच्या मुलांसाठी ही जी सुविधा ही तुम्हाला 5वीला नव्हती. तर आता आपण पाहणार आहोत स्कॉलरशिप 8वी आपला पेपर 1 प्रथम भाषा व गणित, यामध्ये गणित हा भाग आपण ह्या वर्षभरात पाहणार आहोत. पेपर 1 2 भागांचा असतो, प्रथम भाषा आणि गणित. आत्ताच आपण पाहिल्याप्रमाणे प्रथम भाषेचे 25 प्रश्न, त्यांचे मार्क आहेत 50, आणि गणित जो दुसरा भाग आहे त्याचे 50 प्रश्न, मार्क आहेत 150. एकूण मार्क त्याला 50 दुने 100, एकूण मार्क 150 मार्काचा एकूण हा पेपर आहे. आणि वेळ किती आहे? 1 तास 90 मिनिटे. गणित ह्या भागामध्ये गणितावर आधारित सर्व जे गणितावरील आधारित क्रिया, भूमिती, शतमान वगैरे वेगवेगळ्या भागावर आधारित असे 50 प्रश्न तुम्हाला गणितामध्ये असतात. तर कोणत्या प्रकारचे प्रश्न असतात ते आपण आता इथे पाहणार आहोत. संख्याज्ञानावर आधारित 6%, संख्यावरील क्रिया 14%, भूमितीवर आधारित 20%, महत्त्वमापन 20%, सांख्यिकी 6%, व्यावहारिक गणित 16%, बीजगणित 18%, अशा प्रकारे प्रश्नांची विभागणी असते. खाली इथे मी वेबसाईट दिलेली आहे www.mscepune.in. ह्या वेबसाईटवर तुम्ही जर गेलात तर तुम्हाला सर्व परीक्षेचं स्वरूप, प्रश्नपत्रिका वगैरे सर्व माहिती तुम्हाला ह्या स्कॉलरशिप परीक्षेबद्दल इथे मिळू शकेल. आता आपण पाहणार आहोत हे जे आता आपण जे विभाग पाहिले मगाशी टक्केवारी, तर प्रत्येकामध्ये काय काय असणार आहे तुम्हाला. पहिला भाग संख्याज्ञान. संख्याज्ञानामध्ये काय काय बघा, संख्यावर आधारित सर्व प्रकारचे प्रश्न आहेत बघा. नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या, परिमेय संख्या, हे जे आपण शिकलेलो आहोत मागील इयत्तामध्ये, तसेच 8वीमध्ये आपण शिकणार आहोत असा सर्व जो भाग आहे गणिताचा त्यावर आधारित प्रश्न आहेत. परिमेय संख्या, रॅशनल नंबर, मग सम, विषम, मूळ संख्या, जोडमूळ संख्या, सहमूळ संख्या, संयुक्त संख्या म्हणजे काय आणि त्यावर आधारित प्रश्न असतील. मग बेरीज व्यस्त आणि गुणाकार व्यस्त म्हणजे काय, आणि संख्या रेषा, नंबर लाईन यावर आधारित असे किती प्रश्न. मग असे मी सांगितले 6%, म्हणजे 100पैकी 6. पण आपल्याला प्रश्न किती असणार? 50 प्रश्न. मग 50मध्ये किती असतील? 3 प्रश्न. प्रश्न मोजा, तुमच्या लक्षात येईल. एकूण तुम्ही केल्यावर शेवटी हे सर्व म्हणजे प्रश्न जे विभागाने मी देत आहे एकूण 50 प्रश्न झाले पाहिजेत. दुसरा भाग जो आहे संख्यांवरील क्रिया. मग संख्यावरील क्रियामध्ये तुम्हाला काय काय असणार आहे? विभाज्य, विभाजक, संख्यांच्या कसोट्या, विभाज्यतेच्या कसोट्या, मसावी लसावी, वर्ग, वर्गमूळ, घनमूळ, हे आपण वर्गमूळ शिकलो आहोत 7वीला. मग डेसिमल फ्रॅक्शन, व्यवहारी अपूर्णांक, दशांश अपूर्णांक, घातांकाचे नियम आपण शिकलो आहोत. गुणोत्तर प्रमाण, चलन, सरासरी, हा भाग जो आहे त्यावर आधारित 14%, म्हणजे 7 प्रश्न असणार आहेत. पुढील भाग आहे भूमिती. भूमिती काय काय असणार आहे?
तर बिंदू, रेषाखंड, किरण, कोन हे आपण सर्व तुम्हाला आठवत असेल, आपण हे विरुद्ध कोन वगैरे 6वीला शिकलो आहोत. त्यावर आधारित माहिती. समांतर रेषा व गुणधर्म, वर्तुळावरील भाग, त्रिकोण व त्रिकोणाचे काही गुणधर्म आणि एकरूपता, पायथागोरस आणि चौकोन यावर आधारित 20% म्हणजे 10 प्रश्न तुम्हाला परीक्षेला असणार आहेत. त्यानंतर महत्त्व आपण म्हणजे क्षेत्रफळ, परिमिती हा जो भाग आहे तो या महत्त्वमापनच्या मध्ये येतो. त्यामध्ये कालमापन, धारकता, नाणी नोटा यावर आधारित उदाहरणं, परिमिती, क्षेत्रफळ यावर आधारित उदाहरणं. मग क्षेत्रफळमध्ये सर्व भौमितिक आकृत्या दिल्यात पहा या ठिकाणी, त्रिकोण, चौरस, आयत, समलंब, चौकोन, वर्तुळ सर्व. मग घनफळ, पृष्ठफळ, इष्टकाचिती, घन, दंडगोल, शंकू यावर आधारित भूमितीवर आधारित प्रश्न 20% म्हणजे तुम्हाला 10 प्रश्न असणार आहेत. त्यानंतर अजूनही काही भाग आहे पहा. सांख्यिकी आपण शिकलो, सांख्यिकीतला हा भाग जो आहे गेल्या वर्षी. त्यामध्ये मध्यमान आहे तुम्हाला, स्तंभालेख, जोडस्तंभालेख, वृत्तालेख यांची माहिती. मग व्यावहारिक गणितामध्ये शेकडेवारी, सक्रिय व्याज, सरळ व्याज, नफा तोटा, बीजगणित ज्यामध्ये संख्येसाठी अक्षर आपण जे चल म्हणतो, बैजिक राशींचे अवयव, त्यांच्या किमती काढणे, एकचल समीकरणे, नित्य समानता, बहुपदी, बहुपदींच्या क्रिया हे घटक आहेत. आणि प्रत्येकावर आधारित प्रश्न पहा काय आहेत, किती आहेत ते. सांख्यिकीवर प्रश्न 3 6% म्हणजे, व्यावहारिक गणितात 16% म्हणजे 8 प्रश्न, बीजगणितावर 18% म्हणजे 9 प्रश्न. अशा प्रकारे ही प्रश्नांची विभागणी असते. हा पहा पेपर, हा पेपर आहे फेब्रुवारी 17चा पेपर आहे 8वीचा. इथे बैठक क्रमांक तुम्हाला आकडे दिलेले असतात, किती आकडी असेल तुमचा बैठक क्रमांक तुम्हाला इथे लिहायचा असतो. हा पेपरचा क्रमांक आहे. हा तुमची प्रश्नपत्रिका पहिली आहे. सेट ए म्हणजे 4 वेगवेगळ्या प्रकारचे सेट असतात. कोणत्याही एका सेटमधला तुम्हाला पेपर येऊ शकतो. ABCD. परीक्षेचा वेळ प्रथम भाषा आणि गणित वेळ बघालेली आहे इथे 11 ते 12:30. एकूण मार्क दिलेत आणि इथे काही सूचना दिल्यात बघा. तुम्हाला जे आपण सांगितलं त्या सूचना आहेत. आपण ह्या सूचना पाहिल्या जरी असल्या तरी पेपरमध्ये दिलेल्या असतात ह्या तुमच्या माहितीसाठी, की ते 2 भाग आहेत. पहिला भाग प्रथम भाषा, दुसरा भाग गणित. 50 प्रश्न, एकूण 75 प्रश्न, प्रत्येक प्रश्नाला 2 गुण, एकूण पेपरचा कालावधी 90 मिनिटाचा आणि इतर काही सूचना आहेत. गोल कसा भरायचा, 4 पर्याय असतात. गोल वेगवेगळ्या चुकीच्या पद्धती दाखवल्यात बघा. टिक मार्क, आडवी रेष, मध्येच भरलं, फुली मारली, हे चुकीचे प्रकार करायचे नाहीत. या सर्व सूचना आपण ह्या परीक्षेच्या ज्या वर्षभरामध्ये आपण अभ्यास करणारच आहोत तेव्हा पाहणारच आहोत. हा आहे दुसरा पेपर, पेपर 2, तृतीय भाषा व बुद्धिमत्ता चाचणी. तिथे वेळ दिलेली आहे बघा 1:30 ते 3 हा ह्या पेपरचा वेळ आहे. त्यानंतर ही आहे तुमची नमुना उत्तरपत्रिका. अशा प्रकारे असते बघा. तुमचे प्रत्येक प्रश्न या ठिकाणी तुम्हाला उत्तर लॉंग आन्सर लिहायची नसतात. तुम्हाला फक्त तुमच्या उत्तरांचा जो पर्याय दिलेला असतो तो पर्यायाचा गोल भरायचा असतो. बघा इथे आकडे आहेत 1 2, इथे 3 आहे, इथे 4 आहे. तुम्हाला मी ते ज्या पेनाने करायचं असं त्याच पेनाचा कलर दाखवते. तर त्या सूचनामध्ये एक सूचना आहे की हे जे गोल आहेत हे पर्यायांचे गोल आहेत. मग तुमचं जे उत्तर असेल तुमचं 4 पर्यायांपैकी ते उत्तराधीने ठरवायचं आहे कुठलं उत्तर आहे ते विचारपूर्वक. गणितामध्ये तुम्हाला सोडवावं लागतं. सोडवण्यासाठी जे प्रश्नपत्रिकेची पानं असतात ते रिकामी पानं दिलेली असतात, तर त्या पानावर सोडवायचं. आणि ॲक्च्युली काही उत्तरं सोपी असतात, आपण मगाशी पाहिलं स्वरूपमध्ये. आणि जे उत्तर असेल त्याचा अगदी बरोबर गोल भरायचा असतो. समजा तुमचा पहिला प्रश्न आहे, त्या पहिल्या प्रश्नाचा समजा हा जो गोल असेल, पहिल्या प्रश्नाचं तिसरं उत्तर आहे समजा, तर तिसरा गोल तुम्ही असा भरायचा आहे आणि तो काळ्या किंवा निळ्या पेननेच भरायचा आहे. गोल विचारपूर्वक भरायचा आहे. कारण तुम्हाला वाटलं नाही मी हे भरलेलं चुकीचं आहे, मला बदलायचं आहे, तर तुम्हाला ते शक्य नाही, कारण तुम्ही पेनाने भरलेलं आहे. म्हणून गोल विचारपूर्वकच भरायचा आहे. तर ही आपली उत्तरपत्रिका आहे. एकूण 75 प्रश्नांचे 75 हे अशा प्रकारे इथे बघा 1 ते 25 आहेत आणि इथे 26 ते 50 दिले आहेत. असे एकूण 75 प्रश्नांचे हे 4 गोल पर्यायाप्रमाणे दिलेले असतात.
मुलांनो, आजचा व्हिडिओ तुम्ही पाहिला का? नक्कीच पाहिला असेल. काही मुलांनी लॅपटॉपवर पाहिला असेल, काहींनी कॉम्प्युटरवर पाहिला असेल, तर काहींनी मोबाईलवर पाहिला असेल, हो ना? तर व्हिडिओ पाहून झाल्यावर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स पाहायचा आहे. काय आहे बरं डिस्क्रिप्शन बॉक्स? हे पहा, तुम्हाला माझा व्हिडिओ दिसतो या ठिकाणी. त्याबरोबर व्हिडिओच्या खाली बघा, इथे व्हिडिओचं डिटेल्स दिलेले आहेत. BMC VTC मराठी चॅनेलचे नाव, इयत्ता, विषय, कोणत्या पाठाचा व्हिडिओ आहे आणि त्या बाजूला एक पहा छोटंसं ॲरो आहे, डाऊनवर्ड ॲरो आहे ना. आणि इथे खाली BMC VTC मराठी चॅनेलला सबस्क्राईब करण्याबद्दल सुद्धा तुम्हाला सूचना दिलेली आहे. तर हा जो ॲरो आहे तो आपण क्लिक करायचा आहे. तो ॲरो क्लिक केल्यावर काय दिसणार तुम्हाला पाहावूया बरं. हे पहा, इथे दिसत आहे तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स. डिस्क्रिप्शन बॉक्स म्हणजे काय? तर आपल्या व्हिडिओचं वर्णन, पुन्हा व्हिडिओचं नाव वगैरे दिसेल आणि त्याखाली तुम्हाला एक लिंक आहे पहा. आपला अभिप्राय खालील लिंक ओपन करून अवश्य नोंदवावा. तर ह्या लिंकवर तुम्ही क्लिक केलं की तुम्हाला एक गुगल फॉर्म ओपन होईल. काय बघा फॉर्म आहे? अभिप्राय नोंद करण्यासाठीचा फॉर्म आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरद्वारे निर्माण केलेला हा गुगल फॉर्म आहे. त्यामध्ये तुम्हाला काही प्रश्न आहेत. तुमचं नाव लिहायचं आहे, तुमच्या शाळेचं नाव लिहायचं आहे, तसेच त्याबरोबर अजून अनेक प्रश्न आहेत. तुमचं इयत्ता लिहायची आहे, तुम्ही कोणत्या शिक्षकाचा व्हिडिओ पाहिलात, असे अनेक सोपे सोपे प्रश्न आहेत. ते तुम्ही तिथे भरायचे आहेत आणि तुमचा गुगल फॉर्म पूर्ण प्रश्न भरून झाल्यावर सबमिट करायचा आहे. कळलं बाळांनो? ह्या गुगल फॉर्मद्वारे तुम्ही तुमचा अभिप्राय नोंदवा. तसेच अजून तुम्हाला एक काम करायचं आहे, ते म्हणजे इथे पहा, त्या लिंकच्या खाली काही प्रश्न दिले आहेत. हा व्हिडिओ पाहिलात, आता खालील प्रश्नांची उत्तरे तुम्ही वहीत लिहा. या प्रश्नांची उत्तरे तुम्ही वहीमध्ये लिहायचे आहेत. हे प्रश्न तुम्ही जो व्हिडिओ पाहिला त्या व्हिडिओवर आधारितच असणार आहेत. समजलं का बाळांनो तुम्हाला? अशा प्रकारे आजच्या भागात आपण काय पाहिलं? शिष्यवृत्ती परीक्षेचं स्वरूप पाहिलं, पेपर कोणते असतात ते पाहिले, वेळापत्रक पाहिलं. वेळापत्रकाप्रमाणे पेपर 1, पेपर 2 हे 2 पेपर असतात, त्यांची वेळ पाहिली, कोणती असते ते किती मार्क. प्रश्नपत्रिका कशी असते तुम्हाला दाखवलं, फ्रंट पेज आणि एकूण पानं 32, 25 जी काय जेवढा पेपर त्याप्रमाणे पानं असतात. आणि उत्तरपत्रिकेचा नमुनासुद्धा आपण आज पाहिलेला आहे. प्रत्यक्ष अभ्यासाला सुरुवात बाळांनो आपण पुढच्या आपल्या व्हिडिओपासून करणार आहोत. तर आजच्या भागामध्ये आज आपण इथेच थांबणार आहोत. धन्यवाद. आज आपण या भागात इथेच थांबूया. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि BMC एज्युकेशन चॅनेलला सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉन प्रेस करा, ज्यामुळे नवीन व्हिडिओचे तुम्हाला नोटिफिकेशन्स मिळतील. मुलांनो, घरी राहा व सुरक्षित राहा. धन्यवाद.